स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर चला मग तुम्हाला माहिती व्हिडिओ कसला आहे. तर भीम जयंतीनिमित्त मी डिझाईन करतोय. आता ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, हे आधीच लावून ठेवलेले. आपण कोणती तरी एक डिझाईन बनवू. आता डिझाईन बनवताना तुम्ही असं जे काही यूज होतं ना, त्याआधी सर्व असं कोणत्या बी एक साईजमध्ये असं फोटो वगैरे घेऊन ठेवायचं. म्हणजे कसं डिझाईन बनवताना आपलं काम थोडं कमी होतं. म्हणजे स्टार्टिंगला म्हणतो जेव्हा तुम्ही शिकतो तेव्हा, त्यासाठी मी असं केलेलं आहे आणि आधीपासून मी असंच करतो. आता हे काय बॅकग्राऊंड वगैरे असेल, बाकी फोटो असतील, बघू शकता तुम्ही. तर चला मग डायरेक्ट डिझाईन बनवायला सुरू करू आपण. तर मी साईज घेतो इथं, समजा हाईट मी 8 घेतली, रुंदी 20 घेतली, रेझोल्यूशन 300 घेतलं. अशी मी साईज क्रिएट केली. आता साईज क्रिएट करताना इथं मी एक कलर घेतो सॉलिड डार्कमध्ये. थोडीशी डार्क डिझाईन बनवणार आहे. जे काय तुम्ही बघता थोडं गोल्डन डार्कमध्ये भारी वाटते प्रिंट केलं. तर हा फोटो आहे, हा फोटो ड्रॅग करून इकडं कंट्रोल टीने थोडा ॲडजस्ट करून घेतलेला आहे. असं बॅक साईडला हवाला फोटो टाकायचा आपल्याला. हा फोटो पण मी ड्रॅग केला इकडं, कंट्रोल टीने याची पण साईज अशी वाढून घेतली. हा फोटो मागं टाकायचा आहे, ह्या फोटोच्या थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा इकडं. असं थोडे अलाइनमेंट करून घ्यायची. कसं आपण फोटो टाकताना ते फोटो चांगले दिसले पाहिजे, त्याच्या ह्याने तुम्ही थोडं ॲडजस्ट केलं पाहिजे. समजा मी असं ॲडजस्ट केलेलं आहे. आता आपण काय करू, सर्व लावून घेऊ, त्यानंतर बघूया. ह्याच्यामध्ये मी द बिगेस्टचं हे केलेलं टेको फॉन्ट यूज केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टेको फॉन्ट कसं यूज केलेलं आहे, टेको मीडियम द बिगेस्टला खाली फेस्टिवल इंडियाला मी बोल्ड ठेवलेले. किंवा तुम्ही ह्याला ना सेमी बोल्ड करू शकता. असं तर हे लावायचं का नाही बघू आपण डिझाईन बनवताना. अरे द गॉडफादर पण समजा खूप जण हे पण यूज करतात, तुम्ही फोटोच्या मागे टाकू शकता. असं हे बघा, असं त्याला कंट्रोल टी करून थोडं हे असं तुम्ही असं बी करू शकता. आल्ट दाबून मास्क करायचं. हे बघा असं. पण सर्वात पहिले तुम्हाला काय करावं लागेल, आता बघा बॅकग्राऊंड आलेले आहेत पिंटरेस्टवर. पिंटरेस्ट चालूच असते, इथं बघा किती भारी भारी बॅकग्राऊंड आहे. तर मी काय सर्च केलं होतं, ब्ल्यू स्काय बॅकग्राऊंड हे केलं होतं. मी तुम्हाला दाखवतो सर्च करून. परत ब्ल्यू बॅकग्राऊंड टाकतो फक्त. बॅकग्राऊंड टाकल्यानंतर हे बघा तुम्हाला असले बॅकग्राऊंड भेटतील. त्याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला त्या टाईपचे बॅकग्राऊंड भेटतील जे आता आले होते का असे. परत हे असे भेटून जातील. पण आता आपण हे यूज नाही करणार आहे, आपल्याला डार्क डस्ट बॅकग्राऊंड पाहिजे. रस्ट वगैरे बी टाकू शकतात, तुम्हाला भेटून जातील त्या टाईपचे बॅकग्राऊंड. हे बघा असे. पण हे व्हिडिओ आहे, आपल्याला बॅकग्राऊंड पाहिजे. हे बघा असेवाले. हे वाला समजा मी डाउनलोड केलं. आता डिझाईन बनवताना ना आपण जे चांगलं बॅकग्राऊंड वाटेल ना ते ठेवतो आणि काढत राहतो. आपण जे चांगलं वाटेल ते ठेवायचं नाही तर काढून टाकायचं. तर ते डाउनलोड केलं, इथं पेस्ट करते. त्याला ना थोडं रोटेट करू. हे बघा असं बघितलं. आता जे बघा तुम्ही क्वालिटी जरा हे, पण काही विषय नाही. त्याला ना आपण थोडं ऑपोसिटी कमी करू अशी. ह्याला टेक्स्टला थोडं ग्रेडियंट इफेक्ट देऊया, असं सिल्वर टाईप थोडं. हे बघा मास्क काढल्यानंतर बघा कसं दिसतं. अल्ट दाबून मास्क केलं, थोडं असं केलेलं आहे. आता एका साईडला ना मला मी हे पण टाकू शकतो,
किंवा हे पण टाकू शकतो, जे टाकायचे ते आपण ॲडजस्ट करू शकतो. आता हे सर्व आपण ॲडजस्ट करण्या अगोदर ना आपण हे टाकून बघू, म्हणजे हे टाकायचं आपल्याला किंवा वरच्यापैकी कोणतं तरी. समजा मी हे टाकतोय, मग आपल्याला लाईन वगैरे टाकावं लागेल त्यामध्ये. आपली बनवते आपण जसं वाटतं ना आपल्याला तशी डिझाईन बनवू. आणि ह्याच्यामधलं तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये जो फॉन्ट यूज केला ना तो अमेरिकन कॅप्टन फॉन्ट आहे. आणि त्याच्या खाली जो यूज केलेला आहे तिथं नाव आहे. आता हे नाव काय आहे तुम्हाला मी दाखवतो. हे बघा, हे नाव आहे. हे गुगलला टाका, तुम्हाला भेटून जाईल. हे नाव टाका, पुढं फॉन्ट फ्री टाका, तुम्हाला फॉन्ट भेटेल. बाकी इकडे यूज केला आहे ना हा फॉन्ट चेंज करायचा आपल्याला. थोडं लाईट हाला घेतोय मी. आता याला उचलून टाकू इकडं. इकडं टाकलेलं आहे. याला थोडं ह्याचा डिस्टन्स कमी करू शकतो आपण, पण नको राहू द्या असंच. मला थोडं इकडे ॲडजस्ट करू. खाली सगळे बॅकग्राऊंडला लॉक करून टाकू, म्हणजे ह्याला आपल्याला थोडं इकडे घेते ना असं. हा फोटो पण थोडा इकडे घेऊ, थोडं ॲडजस्ट करू. तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला जर पूर्ण जर दाखवायचं नसेल ना, तुम्हाला सांगतो काय करायचं. ग्रेडियंट बंद करते, ब्लेडिंग ऑप्शनमध्ये यायचं, स्ट्रोकमध्ये जायचं. स्ट्रोकमध्ये जायचं. दोन समजा तुम्हाला सिल्वरच पाहिजे ना, किंवा समजा इथं मी व्हाईट कलर घेतला, त्याचा स्ट्रोक समजा इथं मी 2 ठेवतोय. 2 ठेवायचं आणि फील कमी करायचं. हे बघा असं तुम्ही असं बी करू शकता, हे पण बघायला भारी वाटते. हे जे तुम्ही ऑपोसिट कमी जास्त करू शकता असे. राहू द्या असं चांगलं वाटतं. आता आपण हे नाही, या फोटोच्या मागं टाकून बघू कसं दिसतंय. चांगलं वाटतं, पण ह्याला ना आपल्याला थोडं कॅमेरा मध्ये जाऊन कॉन्ट्रास्ट ॲड केलं, टेक्स्चर, क्लॅरिटी, व्हाईट, व्हायब्रन्स कमी करते, कारण खूप हे वाटतं आपल्याला, एवढं नको. हे बघा असं. इथून खालून आपल्याला शॅडो पाहिजे, त्यासाठी मी ॲडजस्टमेंटमध्ये जाऊन सॅच्युरेशनमध्ये जाऊन मास्क करून लाईटिंग कमी करते अशी. आणि मग ब्रश घ्यायचा, इकडून दन मारून टाकायचा. इकडे ब्लॅक कलर घ्यायचा असा. आपल्याला यूट्यूबला टाईम नाही भेटत, आपण क्लास चालू करतोय 16 तारखेपासून आपले क्लास चालू आहेत. पहिलाच क्लास आहे आपली, पहिलीच बॅच आहे, बेसिक टू ॲडव्हान्स. यूट्यूबला जसं शिकवतो त्यापेक्षा जास्त वेळ तिथं भेटणार आहे आपल्याला, पूर्ण टूल्स वगैरे. तसं पण आपण इथं क्लास आणलेलाच आहे तो 5 पार्टमध्ये. तिथं आपण काय शिकणार आहे, कॅलिग्राफी, टायपोग्राफी, कुठलं बी ड्रॉ करून तुम्ही कसं इलिस्ट्रेटरला हे करू शकता. आणि इलिस्ट्रेटर आपण बेसिक शिकणार आहे तिथं, कसं आपण टायपोग्राफी वगैरे करू शकतो, नॉर्मल टूल्स वगैरे, बेसिक शेप वगैरे यूज करण्यासाठी, वेक्टर फाईल. बाकी फोटोच्या पूर्ण राजकीय डिझाईन म्हणजे पॉलिटिकल कॅम्पेन सगळं शिकणार आहे तिथं आपण. आणि जो अभ्यास केला आहे मी, पोरांना कसले प्रॉब्लेम येतात ते पण नोट केलेत, ते पण तिथं मी हे कारण जे प्रॉब्लेम येतात ना पोरांना स्टार्टिंगला, ते मी अनुभवले स्वतः, मी क्लास केलं नाही कुठं, ते तिथं तुम्हाला शिकायला भेटतील. तर चला आपण आता ही डिझाईन करूया. आता हा फोटो ना मला ब्लॅक अँड व्हाईट करायचा आहे. कॉन्ट्रास्ट वाढूया, हायलाइट, शॅडो, व्हाईट, डिटेल्समध्ये जाऊन नॉईस वाढवायची. तर नॉईस का वाढवतोय मी झूम करून दाखवतो तुम्हाला. आता फोटो बघा तुम्ही, थोडी नॉईस आहे ना ती रिड्यूस करायची, पूर्ण स्किन स्मूथ होईल. हे बघा अशी. आता कसा होता, नंतर बघा कसं झालं आहे.
फुल ऑइल पेंट सारखा, जास्त बी नाही, थोडं वाढवायचं. ओके. आता हा फोटो, आता ह्या फोटोला ना अजून तुम्ही व्हाईटवाला स्ट्रोक देऊ शकता, वन साइड. स्ट्रोकवर जायचं, क्रिएट लेअर, अल्ट दाबून मास्क, आणि इकडून व्हाईट ब्रश घेऊन वन साइड मारून द्यायची अशी. तिथं लाईन टाकू आपण, सिनेमॅटिक लाईन. स्पेलिंग बरोबर आहे का? हवा इथं ब्लॅक आलाय, ब्लॅकमध्ये हा पण चांगला आहे. वन साइडच पाहिजे ना आपल्याला. तर कॉपी, इकडं सगळ्यात खाली पेस्ट. फोटोची साईज वाढायची, रोटेट करायची साईडून. एक नंबर. पण ह्याच्यामध्ये एक विषय करायचा आपल्याला. तर विषय काय करायचे ते सांगतो तुम्हाला. खूप असा फिक्का फिक्का वाटते तो. तुम्ही जर डिझाईन बनवताय दुसऱ्या साईजमध्ये, हे जेव्हा उचलून ट्रॅक करा आणि जेव्हा मी PSD फाईल देईन तेव्हा ह्याला कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करून करा, किंवा कमी जास्त साईज केलं ना तुम्ही प्रॉब्लेम देईन. फक्त सांगतोय मी. कॅमेरामध्ये जातोय आता. फोटोमध्ये ना थोडी लाईट पाहिजे, हायलाईट वाढवतो थोडी. बघा फोटो कसा झाला, बिफोर आफ्टर. हायलाईट वाढवली, इथं थोडं व्हाईट पण वाढव, अजून हे होईल हायलाईट. हे बघा. ओके करू आपण आता. झालं. हा फोटो, इकडून हे लाईट आली, तर ह्याच्या मागे ना आपण सर्कल टाकू, अशोक चक्र. हे आपल्याला ना आपली जी PNG ना त्याच्या वर टाकावं लागेल. हा इथं वरती असं. ह्याला ओव्हरली केल्यानंतर ना त्याला मास्क करते खाली, क्लिपिंग मास्क, अल्ट दाबून. म्हणजे आपलं जे बाहेर आलेलं हे दिसतंय का तुम्हाला? बाहेर आलेलं झूम करून दाखवतो. हे जे बाहेर आले ना, हे अल्ट दाबून खालच्या टाकले की गायब होईल. हा फोटो आहे आपला. तर फोटो आपल्याला ना थोडा कॅमेरामध्ये घेऊन जायचा आहे. त्यामध्ये कॉन्ट्रास्ट, व्हाईट, नॉईज ॲड करते. ह्याच्यामध्ये थोडं कलरमध्ये बघू आपण. कलर कमी करते, थोडा ऑरेंज. हे बघा असा. बेसिक मध्ये अजून काय करता येईल का आपल्याला? टेक्स्चर. ओके. फोटो बघा आपला कसा दिसतो आता. आता आपण हे टाकलंय ना, ह्याला आपल्याला गोल्डन टेक्स्चर द्यायचं आहे. पिंटरेस्टला जाऊ, गोल्डन टेक्स्चर टाकू. बघा हे वाला जास्त फेवरेट आहे, म्हणजे तेच टाकतो मी जास्त कधी टाकलं तर. आणि राईट क्लिक करून क्रिएट क्लिपिंग मास्क करू असं. ह्याला आपण ग्रेडियंट दिलेला इथं बघा. मी ते एक डिझाईन केली ना इंस्टाला पोस्ट, त्याच्यामधलंच घेतले, त्यामुळे त्याला ग्रेडियंट आधीच ॲड आहे. तिथं सिल्वर ग्रेडियंट ॲड केलेलं आहे. बाकी आहे तसं. त्याचा कलर आपण ह्याच्यामधला घेऊ. ओके. तर ही डिझाईन आपण बनवली अशी. अजून ह्याच्यामधलं काय ॲड करू शकतो का आपण बघू. इथं भीम जयंतीचं आपण इथं टाकून बघू कसं दिसतंय. ह्याला मिडल अलाइनमेंट दिली मी त्याला सगळ्यात खाली घेऊन जाऊ. त्याला ब्लेडिंग ऑप्शन मध्ये जाऊन स्ट्रोक देऊया व्हाईट, आणि फिल कमी करू, ओपेसिटी कमी. चांगलं वाटते बघा बघायला. डिझाईन बघा कशी दिसते. फुल क्वालिटी विषय झालेला आहे.
आपल्या बॅकग्राऊंडला तुमचं काय असतं ना, तर आपण लॉंग शॅडो दिला असता या पूर्ण पूर्ण याला. म्हणजे आपण जे इथं हे केले ना, मी तुम्हाला दाखवतो. मग हे नाव वगैरे दिसते तुम्हाला सर्व, कोटन कोट पर्यंत हे बघतो. हा एवढे थोडं ॲडजस्ट. बघा डिझाईन केली अशी थोडी ब्लॅकमध्ये, अशी ब्लॅकमध्ये. खाली PNG फाईल तुम्हाला देऊन टाकतो. ह्याच्यामध्ये अजून काय करायचं म्हणलं ना, आपण अजून खूप काय करू शकतो, ॲड करू शकतो. समजा हा वाला जो फोटो आहे त्याला थोडा वरती ॲडजस्ट करून तर आपण हे टाकू शकतो. फक्त ह्याला ना तुम्हाला लय बोर्ड नाही ठेवावं लागेल, जास्त फॉन्ट नाही यूज करायचे, 2-3 फॉन्ट यूज करायचे फक्त एका डिझाईनमध्ये. आपण इथं बघा हा एक फॉन्ट यूज केला, हा एक केला आणि हा एक केला. परत इथं टेकोचा पण केलेलं आहे, म्हणजे आपले खूप झालेले. परत इथे एक टाकलेलं आहे बॅक साईड, म्हणजे आपण यूज एवढेच केलेले, एवढे जास्त यूज नाही केले पाहिजे. 2-3च फॉन्ट यूज केले पाहिजे. आता समजा हा कुठला फॉन्ट आहे बघू, त्याच्यामध्येच ह्याला देऊन टाकू, म्हणजे आपले जास्त फॉन्ट म्हणजे होणार नाही तसे. हे बघा इकडं त्याला सिल्वर ग्रेडेड. ओके, झाले आपली डिझाईन. दाखवतो आता फायनल इफेक्ट देऊया. पहिलं त्याला कलर लुकअप लावून बघू कशी दिसते आपली डिझाईन. डेट पण टाकायची राहिली आपली. हे बघा ही पण चांगलं वाटतं कलर लुकअप. ॲड कर वाटलं तर करायचं, म्हणजे कसं वाटतं त्यानुसार. वरनं एक लाईट ॲड केली असती ना, अजून डिझाईन क्वालिटी दिसली असते आपली. आपण वरनं एक लाईट ॲड करून बघू स्क्रीन मध्ये. हे बघा अशी लाईट ॲड केलेली आहे. Ctrl+Shift+Alt+E दाबून मी कॅमेराला फिल्टर मारतो याला. झूम करून दाखवतो तुम्हाला डिझाईन. हे बघा साधी सिंपल अशी दिसायला, प्रिंटला सोडली केली भारी दिसन. तर तुम्हाला कशी वाटली डिझाईन खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. फोटो खूपच हे वाटत असेल ना तुम्हाला, तर त्याला पण थोडं ॲडजस्ट करा, किंवा मग कलर लुकअप ॲड करून बघू आपण फोटोला पण. नाही चांगलं वाटत आहे. कॅमेरामध्ये फोटोचा थोडा व्हायब्रन्स कमी करूया, इथे थोडा कॉन्ट्रास्ट वाढव. हे बघा आता ओके दिसते. आपल्याला डेट टाकायची राहिली होती ती टाकू. मी तर टाकते याच्यावरती. थोडं एक शेप क्रिएट केलंय, त्याचा फील कमी करतोय. एक व्हाईट कलर, या अशामध्ये थोडं
ऑल्ट दाबून मास्क, ह्या पद्धतीने थोडंसं तरी डिझाईन बनवलेली आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये जी फाईल देऊन टाकतो. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी ना चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडवाला बेल आयकॉन नक्की प्रेस करा. फायनली पेट मारू आणि व्हिडिओ एंड करूया आपण.